नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नितीन गोडसे, ॲग्रोनॉमिस्ट, कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. तर आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील येणेर या गावामधील टोमॅटोच्या प्लॉटवर आले आहोत. तर आपल्यासमोर टोमॅटोचे शेतकरी आहेत. तर त्यांनी आपलं कॅन बायोसिस कंपनीचं CM33 या प्लॉटसाठी वापरलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी जे CM33 वापरलेलं आहे तर ते वापरण्यामागची पार्श्वभूमी असेल किंवा त्यांना जे आता रिझल्ट आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार शेठ, तुमची ओळख करून द्या. माझं नाव जयसिंग बारकू गोगरे, मुक्काम पोस्ट येणेरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर ह्या टोमॅटो प्लॉटला मी 33 कोटीच्या बेसल डोसला टाकलेला आहे. आणि किती बॅग वापरलेले आहेत तुम्ही? एकरी 10 बॅग. ओके. आता ह्या वर्षी तुम्ही वापरलं, पण गेल्या वर्षी सुद्धा गेल्या तुम्ही वर्षी वापरलं होतं. वापरलं होतं, टोमॅटोलाच वापरलं होतं. रिझल्ट चांगले आहेत. आणि 33 कोटी वापरले, लिंबोळी पेंट वापरण्याची गरज नाही तशी. तर त्याच्यामुळं कशा result प्रकारे चांगले आहेत. रिझल्ट भेटले तुम्हाला? हो, नाही, रिझल्ट चांगले आहेत. म्हणजे काय काय फरक जाणवला तुम्हाला? नाही, ग्रोथ चांगली आहे टोमॅटोची. साधारणतः आता किती दिवसाचा प्लॉट आहे आपला? हा 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. तर आता सध्या आपल्याला इथं बघू शकता आपण, सेटिंग वगैरे चांगली झालेली आहे. हो, फ्लॉवरिंग भरपूर आहे आणि एकदम कॅनॉपी वगैरे प्लॉटची चांगली आहे. तर हे 62-42 व्हरायटी आहे. एकदम काळोखी दिसते आपल्याला प्लॉटमध्ये हो. आणि एकदम चांगली कॅनॉपी झालेली आहे. तर एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आले आहेत. अजून गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि ह्या वर्षीच्या तुलनेत काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, चांगले. गेल्या वर्षी चांगली होती. गेल्या वर्षी किती बॅग वापरले होते तुम्ही? गेल्या वर्षी 10च वापरले होते. हा, आणि ह्या वर्षी पण 10 बॅग वापरले. या वर्षी 10च वापरले. एकंदरीत चांगले रिपोर्ट तुम्हाला मिळाले. हो हो, चांगले आहेत. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, सांगू शकतो की बेसल डोसला 33 कोटी सेंद्रिय खत चांगल्या प्रकारे रिझल्ट येत होऊ शकतो. ज्या प्लॉटला शेणखत नाही त्या प्लॉटला 33 कोटी वापरले तर चांगला रिझल्ट येऊ शकतो. ओके. धन्यवाद शेठ. तर माझी पण सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपलं टोमॅटो पीक असेल किंवा इतर भाजीपाला पीक असतील तर त्याच्यामध्ये आपलं जे कॅन बायोसिसचे CM33 असेल तर ते वापरलं तर त्यांना एकदम चांगल्या प्रकारे तिथं फायदा होऊ शकतो. म्हणजे मातीची आपली पाणी धारण क्षमता असेल किंवा तुमचं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीतलं चांगल्या प्रकारे वाढतंय. त्याचबरोबर जे आपण रासायनिक खतं देतो बेसल डोसमध्ये त्याचा अपटेक होण्यासाठी पण आपल्याला तिथं चांगला फायदा होणार आहे. तर माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की शेठनी ज्या प्रकारे आपल्या टोमॅटो पिकासाठी CM33 वापरले आहे तसे बाकी इतर शेतकऱ्यांनी पण आपल्या टोमॅटो पिकासाठी किंवा इतर भाजीपाला पिकासाठी आपलं CM33 वापरावं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे रिझल्ट घ्यावे. धन्यवाद.